आज रोहित पवारांनी महायुती सरकारला चांगलंच सुनावलंय। त्याचं कारणही तसंच आहे। झालं असं की एक पत्रकार भाजपचा आमदार आणि मंत्री यांच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक व्हिडिओ अपलोड केले। त्यानंतर त्या पत्रकाराला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं। तुषार खरात यांचा यूट्यूबवरती लय भारी नावाने चॅनल आहे। या चॅनलवरती त्यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री जयप्रकाश गोरे यांच्या विरोधामध्ये अनेक व्हिडिओ अपलोड केले। काही दिवसा अगोदर याच तुषार खरात यांनी जयप्रकाश गोरे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारलं होतं, तुम्ही त्या महिलेला नग्न फोटो पाठवले होते का? त्यानंतर जयप्रकाश चांगलेच भडकले होते। याशिवाय तुषार खरातने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती आमदार आणि मंत्री जयप्रकाश गोरे यांनी किती भ्रष्टाचार केला, कॉलेजमधील भ्रष्टाचार असो किंवा गरिबांच्या जमीन लुबाडलेला असो, या सर्वांवरती त्यांनी लय भारी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले होते। पण यानंतर जयप्रकाश गोरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून तुषार खरात हे माझी बदनामी करत आहे असा आरोप केला। त्याशिवाय त्यांनी अधिवेशनामध्ये देखील ही गोष्ट मांडली। त्यानंतर तुषार खरात यांना लगेचच पोलिसांनी अटक केली। म्हणजे या प्रकरणावरून हे दिसून येते लोकशाही पूर्णपणे संपत चालली आणि हुकुमशाहीला सुरुवात झाली। खरं पाहिलं तर भारताच्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा हक्क दिलेला आहे आणि तो हक्क कोणी हिसकावून घेऊ शकत नाही। पण इथे हुकुमशाही पद्धतीने तुषार खरात यांना अटक करण्यात आली। त्यावरती आमदार रोहित पवार चांगलेच चिडले। त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलंय। रोहित पवार नेमकं तुषार खरात या पत्रकाराबद्दल काय म्हणाले, चला सविस्तर ऐकू। तुषार खरात नावाचा जो पत्रकार आहे तो तुमच्यातलाच एक आहे। ठीक आहे, तुमच्यातले काही जण मोठ्या चॅनलचे असतील, त्यांचा एक छोटासा चॅनल आहे, पण पत्रकार हा पत्रकार असतो। अशा पत्रकाराने गेल्या 1 वर्षभरात, 2 वर्षात, 5 वर्षामध्ये एका नेत्याच्या विरोधात नाहीतर राजकीय व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवला। त्याच्यामध्ये महिलेचा आवाज बनून तिथं त्यांनी आवाज उठवला असेल। तसंच कोरोनाच्या काळामध्ये बोगस बिले वसूल करण्याचं प्रकरण हे पुढे आणलं। मृत व्यक्तींच्या नावाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून बिलं उगाचच फुकटात तिथं काढून भ्रष्टाचार जर तिथं झाला असेल, बोगस व्यक्ती दाखवून भिसे जमीन हडपल्याचा प्रकार असेल, असे विविध प्रकार ज्या पत्रकाराने तुषार खरात नावाच्या पत्रकाराने एक ओबीसी समाजाचा एक चांगला पत्रकार, धनगर समाजाच्या लोकांच्या जमिनी काही लोकांनी हडपल्या त्याच्या विरोधात आवाज म्हणून लढणारा हा तुषार खरात याच्यावर आज अन्याय होत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर राहावं अशी विनंती इथं करतो। अनेक खोटे गुन्हे त्याच्या विरोधात होण्याची शक्यता आहे। काल सुद्धा एक गुन्हा झाला की मंत्र्याच्या विरोधात त्यांनी तिथं आवाज उठवला। आता मंत्र्याची जर एवढी ताकद असेल, सरकारची एवढी ताकद असेल तर तिथं देशमुख परिवाराला न्याय मिळत नाही, सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही। एक धनगर समाजाच्या जालन्यामध्ये साधा सामान्य कुटुंबातला मुलगा त्याच्यावर अन्याय झाला, तिथं त्याला न्याय मिळत नाही। अनेक ओबीसी समाजाच्या मुलांमुलींवर तिथं अत्याचार झाला, त्यांना न्याय मिळत नाही। फक्त मंत्र्याच्या विरोधात बोललं आणि ते सुद्धा पत्रकार परिषदेत बोललं म्हणून एका पत्रकाराला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं। आणि आता जर तुम्ही बघाल, आज नाही तर उद्या त्याच्या विरोधात अनेक जुने आणि खोटे गुन्हे सुद्धा लागू होतील। त्यामुळे कृपा करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आम्ही त्याच्याबरोबर आहोत। त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय हा विषय दुसरा, पण महत्वाचं काय की ज्यांनी मुद्दे जे टाकलेत, मांडलेत आतापर्यंत, ते सामान्य लोकांच्या बाजूचे आहेत। त्यासाठी आम्ही लढणार आहोत। त्याला लागणारं जे काही वकील असतील, जी कुठली मदत असेल ती नक्कीच त्याला त्या विषयाच्या बाबतीत लोकांच्या बाजूने लढण्याच्या कारणांमुळे आम्ही तिथं देणार आहोत। पण तुम्ही मीडिया म्हणून सुद्धा त्या पत्रकाराच्या पाठीमागे राहावं अशी विनंती या ठिकाणी मी मनापासून तिथं करतो। धन्यवाद। ज्या व्यक्तीने पत्रकार तुषार खरातवरती गुन्हा दाखल करायला लावला ते जयप्रकाश गोरे भाजपचे आमदार आणि एक मंत्री आहेत। त्याशिवाय पोलीस खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। या घटनेवरून एक सिद्ध होतंय, सरकारमध्ये असलेल्या आमदाराविरुद्ध किंवा खासदाराविरुद्ध कोणी काय बोलायचं नाही। जर कोणी काय बोललं तर त्याला लगेच अटक केली जाईल। पण खरं तर तुषार खरात यांनी जे काही मुद्दे मांडलेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओबद्दल सत्यता पडताळली पाहिजे। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला हवी होती।